ती प्रिया ती तुमच्या वाईटावर टपली आहे वहिनी. तिला तुमचं चांगलं झालेलं कधीच बघवणार नाही. अहो एवढंच काय, तिने सत्यजित दादांनाही आपल्या जाळ्यात ओढलं. वहिनी मला माहितीये तुम्हाला खोटं वाटेल मी सांगते ते, विश्वास ठेवा माझ्यावर. मगाशी मी तुम्हाला त्याचसाठी म्हणजे प्रियाचे आणि सत्यजित दादांचे एकमेकांच्या मिठीतले फोटो दाखवायलाच आले होते. मला माहिती होतं पुरावा दिल्याशिवाय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बसणार. पण पण प्रियाने आधीच माझ्या मोबाईलमधून ते फोटोज डिलीट केले वहिनी. वहिनी असंच आहे, डोळे उघडे ठेवून बघा प्रियाचा जो काही रंगेलपणा चाललाय तो. सत्यजित दादांबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते खरंच खूप चांगले आहेत, पण प्रिया नाही. सत्यजित दादांबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते मी काही म्हणत नाहीये, ते मी काही म्हणत नाहीये, खूप चांगले. प्रिया नाही, प्रिया नाही, प्रिया नाही. सत्यजित दादांनाही आपल्या जाळ्यात ओढलं. नाही, हे शक्य नाही. बाबा बाबा मग काय विचार केला तुम्ही? हे बघ मधुरा, मी माझं काम केलंय. मी कोल्हापूरच्या DSP साहेबांना फोन केला आणि त्यांना तो काय नाव त्याचं, तो अजय, त्या अजयच्या घरी झालेल्या चोरीची जातीनं चौकशी करायला सांगितली, विनंती केली. म्हणजे बघू सत्य काय आहे ते लवकरच कळेल आपल्याला. बस या पलीकडे मी अधिक या केसमध्ये काही करू शकत नाही. थँक्यू बाबा, तुम्ही इतकं केलं हेच माझ्यासाठी खूप आहे. मी फार काही केलेलं नाहीये. नाही बाबा, तुम्ही दी साठी जी काही आशा दाखवली मला खूप आनंद झाला. चुकीचा विचार करतेस. नाही बाबा, मग तुम्ही त्या प्रकरणाचा छडा लागावा म्हणून त्यांना फोन का केला? तुला निघायला हवं, तर कोल्हापूरला जायला उशीर होईल तुला. तुम्ही कितीही नाकारलात ना बाबा, तरी तुमच्या डोळ्यात मला दी बद्दल नेहमी प्रेमच दिसत. तुझ्या सोयीचा तुला हवा तसा अर्थ काढून तुला जर समाधान मिळणार असेल ना, तर ते तू घेऊ शकतेस. पण त्यामुळे सत्य नाही बदलणार. माझ्या दृष्टीने ते कधीच मिळली, कधीच. अच्छा, मग दी निर्दोष सिद्ध व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न का करताय बाबा? माझी समजूत काढायला आला असेल तर प्लीज इथून जा. याचा काही उपयोग होणार नाही. तुझ्या बायको बरोबरचा तुझा महत्वाचा वेळ वाया घालवू नको. मला जे बोलायचं ते ऐकून घेणार आहेस? मला काही ऐकायचं नाही. तू इथे जरी आला असशील ना, तरी तुझ्या मनात मंजिरीचेच विचार असतात. मला माहितीये. मग नुसता विचार कशाला करतोस? जा ना तू तिच्याकडे, तिच्या बरोबर वेळ घालव. असं काय? आणि मी कशाला उगीच नातं नसताना, काही संबंध नसताना अपेक्षा करत राहायची? जा तू. मी आता इथे तुझ्या सोबत आहे आणि माझ्या मनातही फक्त तू आहेस. प्रिया, आपल्या नात्याला काय नाव द्यायचं हे मला नाही कळत. मला एवढंच कळतंय की मला मनापासून जे वाटतंय ते. काय वाटतं? थांबलास का? सांग ना, काय वाटतं तुझ्या मनापासून? तुला काय वाटतं?
हे जे आपल्यामध्ये आहे ते ते काय आहे? सांग ना, हे प्रेम आहे ना? हो, यांचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे. आणि ते प्रेम तकलादू नाही. यांच्याबद्दल असा विचार माझ्या मनात आलाच कसा? नाही, हा विचार करणं सुद्धा पाप आहे. शी, मी या थराला जाऊच कशी शकते? माझी मलाच लाज वाटायला लागली आता. प्रिया, आज मी तुझ्याशी जे काही वागलो ते बस आता, काही बोलू नकोस. तुझ्या मिठीतली शांतता अशीच राहू दे. नको. अंधारात केलं जातं ते पाप असतं. आणि आपण पाप करत नाही आहोत. शालिनी, अगं एक विचारायचं म्हणत होते. काय ते? नाही म्हणजे मला ठावं आहे, आपल्या घराण्याची परंपरा तू राखतीसच. या वर्षी बी काही घटाची तयारी बियारी केली आहेस का नाही? नाही, काय तयारी करायचीच आहे आपल्याला आता. आई, काय? बोलवलंत मला? हो, ये. हे बघ, हे दागिने मुधोळकरांच्या कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले. मुधोळकरांच्या कितीतरी सुनांचे हात लागलेत त्याला. आता यावर तुझा हक्क आहे. घटस्थापनेच्या दिवशी या दागिन्यांनी देवीला सजव आणि पूजा कर. आई, अहो एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर? मला कळलं नाही काही. नेत्रा, आता हा तुझा मान आहे, फक्त तुझा. कळलं? आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्यावर हा जो विश्वास टाकलायत ना, तुम्ही सार्थ करून दाखवे. आणि आपल्या मुधोळकर घराण्याची परंपरा माझ्या जीवा पाड जप. येते मी. तयारीला लागायला हवं ना आता. आलेच. शालिनी, नीट विचार केलायस ना? नाही म्हणजे मोठी सून घरात असताना धाकल्या सुनेला समधे हक्क द्यायचे म्हणजे जरा. सासूबाई, जेव्हा तुम्ही हे दागिने माझ्या हवाली केले होते तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली होती. तेव्हा आता माझ्यानंतर हा हक्क कोणाला द्यायचा हा निर्णय मला घेऊ द्या ना. पण ह्यो निर्णय तू त्याच जबाबदारीने घेशील ह्यो विश्वास बी होता मला तवा. वाईट वाटून घेऊ नका सासू. अगदी मागच्या वर्षीपर्यंत हे सगळं मीच करत होते, पण मागच्या वर्षी मी देवीला नवस बोलले होते.
माझ्या सत्यजितचं लग्न होऊ दे, माझ्या सुनेच्या हातून घटस्थापना करवीन. अगं मग शालिनी, ज्या सुनेसाठी तू नवस बोलली तिचा हक्क तिला द्याया नको होय? तिचा मान कशापायी नाकारतेस म्हणते मी. माफ करा सासूबाई, मी माझ्या सुनेच्या हातून घट बसवीन असं बोलले होते. कोणत्या सुनेच्या हातून घट बसवीन असं काय बोलले नव्हते. अगदी कोर्टातली वकील असल्यागत बोलायला लागली ग तू. देवा कस देल मन आस नाही दुनियात, असा कसा तू यवनी काय तुझी करामत. स्वामी. अगं शालिनी, हे समजे मनाचे खेळ आहेत ग. आपली समजूत म्हणून तू देवीला फसवणार आहेस वय? हे बघ बाई, एक सांगते, त्या आदिमायेच्या मनात जे काय असेल ना तसंच होणार बघ. देवा हास कस मन हास कसर घडल, कुठ जागेपणी तुला हास सपान पडल. सत्यजित, कालची रात्र अजूनही माझ्या आठवणीतून जात नाहीये. अनपेक्षित क्षणी मनाला हवं असलेलं सुख मिळतं ना, तेव्हा ते कसं उपभोगायचं हेच कधी कधी कळत नाही. असंच झालंय माझं. माझ्या प्रेमाला तुझ्या खऱ्या प्रेमाची साथ हवी होती, ती मिळाली. कालच्या त्या एका रात्रीत मला सगळं मिळालंय सत्यजित. आय लव्ह यू. हे नाही आहेत घरी. माहितीये मला, म्हणूनच आलोय. हे आले की तुम्ही परत या. वहिनी, मला तुमच्याशी बोलायचंय, महत्वाचं. प्लीज. जे काही बोलायचंय ते लवकर बोला. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला तुम्हाला हे नाही विचारायचंय की दादा होळकर सारख्या माणसाबरोबर तुम्ही का संसार करताय, त्याच्या मागे नेमकी काय कारण आहे. मला तुम्हाला फक्त हे सांगायचंय की तुम्ही एक स्त्री आहात. एका स्त्रीची, एका आईची दुःख तुम्हाला खूप चांगली कळू शकते, आणि जर तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही त्या आईला तिच्या दुःखातून बाहेर काढू शकता. कोणालाही कुठल्याही दुःखातून बाहेर काढणारी मी कोण? असं नका बोलू. तुम्ही हे करू शकता. फक्त थोडंसं धैर्य दाखवण्याची गरज आहे. जर ते तुम्ही दाखवलं तर तुम्ही एका आईचे आशीर्वाद मिळवाल, एका मुलाच्या आत्म्याला शांती द्याल. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी यातलं काहीच करू शकत नाही. वहिनी, तुम्ही का घाबरताय अशा? फक्त थोडीशी हिंमत दाखवा, बाकी सगळं सोडा. दादा होळकर सारख्या नीच माणसाच्या तावडीतून तुमची कायमची सुटका होऊ शकते. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. जा इथून तुम्ही प्लीज. मी काय बोलतोय तुम्हाला खूप चांगलं कळतंय. एकच प्रश्न विचारतो. यमुनाबाई तावडेंच्या मुलाचं, सदाशिवचं नेमकं काय झालं? कोण यमुना तावडे? मी अशा कुठल्याही बाईला ओळखत नाही, आणि तिच्या मुलाचं काय झालं याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. आणि अजून एक गोष्ट, माझ्या नवऱ्याला मी इतर कुणाही पेक्षा जास्त चांगलं आहे. ते मला अतिशय प्रेमाने आणि प्रचंड आदराने वागवतात. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं.
या तुम्ही. तुमच्या नवऱ्याचं तुमच्यावरचं प्रेम मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय वहिनी. खरंच त्याबद्दल आपण नको बोलूया. जातोय मी, पण माझ्यासारख्या परक्या माणसावर का होईना तुमच्या आवाजाला अशी धार चढते हे बघून खरंच आनंद वाटला. तुमच्या नजरेतली ही ठिणगी जपून ठेवा. एक दिवशी हीच तुमच्या कामी येईल. येतो. तेजित भाऊ, साक्षात येऊ भाऊ. एका महत्वाच्या कामाबद्दल बोलायचं होतं तुमच्याशी, म्हणून आलो. नो नो वर्क ॲट होम, वर्क ऑफिस. येतो. आय एम एक्सक्यूज मी. आज तुम्हाला कोण भेटलं? तुमच्या बायकोशी काही बोलले का तुम्ही? नाही, त्या दिसलंच नाहीत कुठे. मग तुम्ही आत आलात, डोकावलात, परत निघालात ना? नाही, तुमचा एक नोकर होता, त्याला मी विचारलं दादा कुठे आहेत. तो म्हणाला दादा बाहेर गेलेत. काय नाव नोकरात? तुमच्या घरातल्या नोकरांची नावं पाठ करणं मी गरजेचं समजत नाही दादा. येतो. तुम्ही या. राव, मला उशीर होईल ना. मला लेट होईल. मला पनिशमेंट टाइम. वहिनी, वहिनी, हे बघा ना, हे दागिने आहेत, मुधोळकरांचे खानदानी दागिने. यावर्षी घटस्थापनेला हे दागिने घालून देवीची पूजा करायची. म्हणजे तसं दरवर्षीची परंपरा आहे ही. गेल्या वर्षीपर्यंत सगळं आई करायची, पण आता यावर्षी घरात सून आलीये म्हटल्यावर त्यांनी मला दिलाय हा मान. मला तर इतका आनंद झालाय म्हणून सांगू. वहिनी, तुमचा जरी नसेल ना तरी आईंचा माझ्यावर सून म्हणून पूर्ण विश्वास आहे. हेच सिद्ध होते आता. हे सगळं ठीक आहे नेत्रा, पण तू हे मला का सांगतेस? आता दागिन्यांचा मान तुला मिळाला कारण तुझं नशीब खूप चांगलं आहे. पण हे चांगलं नशीब टिकवून ठेवण्यासाठी आपल्या अंगी तेवढं चांगलं कर्तृत्व पण असायला हवं ना. तेवढं तुझ्याकडे असू दे म्हणजे झालं. कसं आहे ना वहिनी, मी आतापर्यंत फक्त या घरातल्यांच्या भल्याचा विचार करत आले, कुठल्याही अपेक्षेशिवाय. आणि कदाचित म्हणूनच आईंनी हा मान मला दिला असेल. ठीक आहे, काय मला जरा काम आहे. हो, मी पण येते.